लच्छा पराठा बनवण्यासाठी आपल्याला इथे मैदा लागणार आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाण्याने हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आपला रेडी आहे। त्यामधला एवढ्या साईजचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळीला आपल्याला अशा लांब लांब चिरा द्यायचे आहेत। आता आपल्याला या सर्व पट्ट्यांना बटर लावून घ्यायचं आहे। मैदा आपल्याला वरून टाकायचा आहे आणि याचा रोल आपल्याला बनवायचा आहे। याचाही रोल बनवून आणि याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा आपल्याला तव्यावर शेकून घ्यायचा आहे। पराठा आपल्याला पलटून घ्यायचा आहे, बटर लावायचं आहे। हे सुद्धा आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपल्या पराठ्याला किती मस्त लेयर आलेली आहे। अशा प्रकारे रेडी आहेत आपले लच्छा पराठा। किती सोपी रेसिपी आहे ही। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।